मी सांगितलंय तो येतच असेल. ये ना बाबा, ये ना. आलास दे. हा सगळं फुटेज. होय. सर झालं. सर यात तुम्हीच आहात हे काय? फोनवर बोलताय ना तुम्ही. हा पुढे. सर सर काहीतरी चुकीचं आहे. What the hell? या मुलीने केलंय? नाही सर. ही मुलगी माझ्या केबिन मध्ये बसून माझ्या लॅपटॉप वरून मीटिंग कॅन्सल झाल्याचा मेल पाठवला. दिस इज सिरियस. सर दिस इज ग्रॉस मिसकंडक्ट. अरे क्रिमिनल आहे हे. सर काहीतरी गडबड आहे. ती नाहीये ही वेग. तिची बाजू घे. बघ बघ तिची बाजू घे. अजून तुला बघायचंय घे. डब्यातल्या बोंबील खातात आहे तिच्या. बघा काय लक्ष कुठे होतं? कुठे लक्ष होतं? तिथे लग्नात दुसऱ्यांच्या पर्स मधले दागिने चोरले. तिथे माझ्या केबिन मधून मेल पाठवते. क्रिमिनल माइंडसेटची मुलगी. कळलं? नाही सर. तुम्ही ऐका ना. तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही बसा सर प्लीज. एक पाणी दे सर. प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही एवढं हायपर होऊ नका सर. तुम्ही शांत व्हा ना. नशीब मी पोलिसांना बोलवत नाहीये. या सगळ्यासाठी सायबर क्राईम कडे कंप्लेंट करू शकतो. नाही सर एवढं काही झालं नाहीये सर. म्हणजे झालंय सर. तिची चूक आहे सर. मला मान्य आहे ना तिची चूक आहे. आपण काहीतरी करूया ना सर. Enough! बस. आताच्या आता बोलवा तिला. आता सर ऐका ना तिच्या बहिणी. आत्ताच्या आता तिला आणि आकाशला इथे बोलवा. बोलवतो सर. तुम्ही प्लीज शांत व्हा. मी बोलवतो सर. हॅलो. हा बोल. काय? अरे पण अचानक. बरं बरं मी बघतो. हो आलो. हो आता मुलीच्या आईनी आणि मुलाच्या आईनी पण बसा. शरू इकडे आहे ना 2 मिनिट. काय झालं? आपल्याला निघावं लागणार आहे. हं? कुठे? ऑफिसमध्ये. दादा अरे आत्ता कसं जाणार ऑफिसला? जावंच लागेल शरू. काहीतरी प्रॉब्लेम झालाय. जय दादा खूप चिडला होता. त्यांनी लगेच बोलवलंय आपल्याला. तो शायनर कायमचा चिडलेलाच असतो. तू जन्माला आल्या आल्या पण ना नर्सवर चिडला असणार. नाही शरू काहीतरी मोठं कारण असेल ना. त्यामुळे बोलवलं असेल त्यांनी. नाही नाही ते कसं कळेल त्याला? काय झालं? काही नाही काका. आमच्या ऑफिसमध्ये मोठा प्रॉब्लेम झालाय. तर मला आणि शरूला बोलवलंय. अरे पण अजून साखरपुडा झाला नाहीये. मग ऑफिसला कसं? शरू निघा तुम्ही. जा. पप्पा मी आहे इथे. मी बघतो काय करायचं ते. कळलं? जा जा. काम करतो.
मी लाईफ एंड करून टाकतो. म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतात कुणाला माझ्यामुळे त्रासच होणार नाही. आय एंड इट. शरू काय झालं? आता रिलॅक्स हो ना. आपण बोलू नंतर यावर. आय नो जय दादा खूप हार्श बोलला तुला, पण जाऊ दे, आता नको मूड पाडू. ते सोड, त्याचं काही नाही. पण तो शायनर असा एकदम कुठे गेला रे? काय झालं असेल? काही प्रॉब्लेम झाला असेल का? काय माहिती, असेल काहीतरी पर्सनल. तो इतका घाईत गेला की मला विचारायला वेळच नाही मिळाला. हो ना, आणि काहीच बोलला नाही जाताना. एकदम सगळं सोडून निघून गेला. म्हणजे काहीतरी मोठंच झालं असेल ना. मी एक काम करतो, थोड्या वेळाने त्याला फोन करतो. म्हणजे इथली सगळी विधी पण संपून जाईल आणि तो पण जरा शांत होईल. पण नक्कीच काहीतरी झालंय. स्वामी, कोणाचं वाईट नको व्हायला. सगळं चांगलं होऊ दे. ए आशुताई, थोडी जवळ सरक ना. जीजू तुम्ही पण सरका, मी एक फोटो घेते. बस एवढंच. अगं ठीक आहे ना हे. अरे आता तुम्ही दोघे फियॉन्सेच आहात ना, मग एवढं काय लाजताय? आशुताई तर नेहमीच लाजते, पण जीजू आता तुम्ही पण. आशुताई तूच सरक. अरे बापरे. अगं 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 अगं, मी फक्त तुला सरकायला सांगितलं, मांडीवरती बसवला नाही.